हिंदुहृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरेंचा आवाज पुण्याचा पक्ष प्रमुख उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। जय भवानी, जय शिवाजी। राज्याच्या विविध ठिकाणी झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं आहे। अनेक भागात ढगफुटी सदृश्य पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे शेतीचं, जनावरांचं आणि शेतमालाचं मोठं नुकसान झालं असून संकटाच्या खाईत गेलेल्या बळीराजाच्या मदतीला आता शिर्डीचे माजी खासदार सदाशिव लोखंडे धावून आले आहे। त्यांनी आपला 3 महिन्याचा पगार जवळपास 3 लाख रुपये मुख्यमंत्री सहायता निधीस देण्याचा निर्णय घेतला आहे। अहिल्यानगरमध्ये असा पाऊस झाला नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली। आमचे नेते एकनाथ शिंदे साहेबांनी बांधावर जाऊन शेतकऱ्याला मदत, काय अडचणी असेल ते समजून घेऊन शासकीय लेवलची मदत करण्याची भूमिका ठेवली। त्यामुळे आम्ही काही तालुक्यामध्ये जे अडचणीचे गाव आहेत त्या ठिकाणी व्हिजिट केली, शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या। त्या ठिकाणी शेतकऱ्यांचे घरामध्ये पाणी शिरलं, शेतीत पाणी आहे, विहिरीत पाणी शिरलं, अनेक अडचणी आहेत। पिकामध्ये सर्व सोयाबीन आहे, कपासी आहे, फळबाग आहे, या ठिकाणी सर्वांची गाय आहेत, चारा सर्व नाहीसा झालेला आहे आणि म्हणून शेतकरी अडचणीत आहे, सापडलेला आहे। आणि अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्याला या ठिकाणी मदत करण्याची भूमिका आमचे नेते एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितल्यानुसार या ठिकाणी मी माजी खासदार म्हणून या ठिकाणी 3 महिन्याचा पगार मुख्यमंत्री सहायता निधीला देऊन या ठिकाणी शेतकऱ्याला मदत करण्याची भूमिका या ठिकाणी आपण सर्वांनी माझी आजी आमदार असेल त्यांनी देखील घ्यावा ही सर्वांना विनंती करतो। आणि शेतकऱ्याला 50,000 रुपये हेक्टरी ही मागणी राज्य आणि केंद्राच्या वतीने ते देण्यात यावी ही मागणी करतो। सर, 3 महिन्याचा एकूण पगार किती तुम्ही देणार आहात मुख्यमंत्री सहायता निधीसाठी? या ठिकाणी मला आमदार आणि खासदाराचा निधी येतोय ते मला वाटतं 1,05,000 काहीतरी आहे। त्या ठिकाणी मी संपूर्ण 3 महिन्याचा पगार जो आहे या ठिकाणी मुख्यमंत्री सहायता निधी द्यायला तयार आहे। आपण शेतकरी अडचणीत आहे आणि अडचणीत सापडलेल्या व्यक्तीला आपण मदत केली पाहिजे। त्याचबरोबर शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपयांची आर्थिक मदत मिळावी यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा करणार असल्याचं त्यांनी म्हटलंय। शिर्डी लोकसभा मतदारसंघातील श्रीरामपूर, राहुरी, अकोले, संगमनेर, नेवासा, कोपरगाव, राहाता या तालुक्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे। उभ्या पिकांना फटका बसला आहे। ऊस, मका, घास, चारा, फळबागा, कोंबड्या, शेळ्या, जनावरे, घरं, विहिरी सगळं काही या नैसर्गिक आपत्तीत उद्ध्वस्त झालं आहे। काही भागात पाणी इतकं साचलं की शेतीचं अक्षरशः तळ्यात रूपांतर झाल्याचं दिसून येतंय। हातातोंडाशी आलेला घास हिरावून गेल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे। या पार्श्वभूमीवर सदाशिव लोखंडे यांनी शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन त्यांची भेट घेतली। अनेक शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आले। त्यावेळी लोखंडे यांनी त्यांना दिलासा देत सांगितलं की घाबरू नका, शासन तुमच्या पाठीशी आहे। मी स्वतः राज्य आणि केंद्र सरकार दरबारी तुमच्या नुकसान भरपाईसाठी पाठपुरावा करेल। पत्रकार परिषदेत बोलताना माजी खासदार सदाशिव लोखंडे यांनी स्पष्ट केले की शासनाने तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी। हे संकट भयानक आहे। हेक्टरी किमान 50,000 रुपयांची मदत ही शेतकऱ्यांना करावी अशा प्रकारचं निवेदन त्यांनी उपजिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर यांना सादर केलं आहे। या पत्रकार परिषदेला शिवसेनेचे शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख कमलाकर कोते, नितीन अवताडे, रवींद्र मोरे, किशोर वाघमारे, रावसाहेब थोरात, सुनीता शेळके, विशाल शिरसाट, श्याम गोसावी, प्रदीप वाघ, भाग्यश्री वागचौरे, हरिराम रहाणे, राहुल गोंदकर, अनिल पवार, चंद्रकांत गायकवाड, रमेश काळे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। सदाशिव लोखंडे यांनी दाखवलेली ही सामाजिक बांधिलकी आणि संवेदनशीलता निश्चित उल्लेखनीय आहे। त्यांनी दिलेले हे योगदान केवळ
आर्थिक मदत नसून शेतकऱ्यांच्या वेदनांशी एकरूप होणारा माणुसकीचा सच्चा झरा आहे. राज्यातील अन्य लोकप्रतिनिधींनीही अशाच पद्धतीने पुढाकार घेतला तर शेतकऱ्यांचं हे संकट निश्चित कमी होऊ शकेल. या ठिकाणी राजकारण न करता या ठिकाणी शेतकऱ्याला खरंच दिलासा देण्याचं काम महायुतीच्या वतीने आपण कराल या अपेक्षा व्यक्त करतो. आणि खास करून मी राज्याचे पाटबंधारे मंत्री आणि आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री या ठिकाणी राधाकृष्ण विखे पाटील साहेब असतील, या ठिकाणी संरक्षण मंत्री आहेत पाटील साहेब असतील, या ठिकाणी कृषी मंत्री भरणे साहेब असतील, राज्याचे उपमुख्यमंत्री आमचे नेते एकनाथ शिंदे साहेब, अजितदादा पवार साहेब, या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, या सर्वांना विनंती आहे की आपण सढळ हाताने आणि केंद्र आणि राज्याच्या वतीने एक 50,000 रुपये हेक्टरी आपण मदत केली तर शेतकऱ्याला थोडा आधार होईल आणि उभा राहण्याची ताकद त्यापासून मिळेल. की शेतकऱ्याचं अफाट नुकसान झालेलं आहे. शेतकऱ्यांना मुलीला आपण मोफत शिक्षण दिलेलं आहे, परंतु शेतकऱ्यांचे मुलं आहेत ते कॉलेजमध्ये आहे, मेडिकल कॉलेज आहे, इंजिनिअरिंग कॉलेज आहे, शिक्षण घेतात. ह्या वर्षाची फी देखील शासनाने त्या ठिकाणी माफ केली पाहिजे आणि त्याला दिलासा देण्याचं काम राज्य शासनाने करावा. हे मी शिर्डीचा सदाशिव लोखंडे म्हणून आणि शिवसेनेच्या वतीने सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने मी राज्य शासनाकडे मागणी करतो.